दौरा मी आयोजित केलेला आहे। आज माझं हे 49वे गाव मौद आहे। सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या अडीअडचणी आपल्यामध्ये येऊन मिसळून त्याच्याबद्दल चर्चा करून त्या ठिकाणी सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे। गेली 30-35 वर्षाच्या काळामध्ये सांगोला तालुक्याच्या विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये की ज्या ज्या वेळेला आपल्या भागातली किंवा नागनखोऱ्यातली मौदची मंडळी इकडे मायला पुढे आहे तिकडे पाठवते ना, ज्या ज्या वेळेला विविध विकास कामाच्या निमित्तानं अडीअडचणीच्या निमित्तानं आली त्या त्या वेळेला ते प्रश्न आपण सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे। विकासाची कामं असतील, प्रश्न आपण जसे सोडवेल तसे पुढे आणखी निर्माण होत असते। विशेषतः या भागातल्या अनेक वर्षाची अडचण या रस्त्याची होती। आपण हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेमध्ये स्पेशल केस करून म्हणून घातला आणि गेली अनेक वर्षापासूनची आपली मागणी या रस्त्याची पूर्ण झालेली आहे। नेरा उजवा कालवा फाट्याचं पाणी आपल्या या परिसरामध्ये पूर्वीपासून येत आहे, परंतु तेल असल्यामुळे बऱ्याच वेळेला या फाट्याची थोडीशी अडचण होते आणि आत्ताही आपण काही मंडळींनी सांगितलं की फाटा बंद झालेला आहे। मी आता फोन केला होता एक कार्यकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला, त्यावर मोठा कॅनल कुठेतरी क्रॅक झाला आहे, त्याला भगदाड पडले। परत 2 दिवसात किंवा 3 दिवसात परत पाणी रेग्युलर चालू करतो म्हणून सांगितलेलं आहे। तर आपल्या परिसरातल्या काही अडीअडचणी असतील, वैयक्तिक असतील, सार्वजनिक असतील, त्या वैयक्तिक आपण उठून या ठिकाणी सांगाव्या। त्याच्यासाठी मी डायरेक्ट आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। तर आपल्या या वार्डाच्या ह्या परिसराच्या अडचणी असतील त्यांनी उठून कोणी कोणाकडे बोट दाखवण्यापेक्षा जे जे अडचण आहे त्यांना उठून सांगावी। इथं बसून काय सोडवता येईल ती मी सोडवेल, तालुक्याच्या पातळीवरची असतील ती सोडवेल, कुणी काही निवेदन आणली असतील ती पण मला या ठिकाणी आपण देण्यात यावी। तुमची काय अडचण आहे सांगा आता। जवळजवळ आम्ही 10-12 वर्षाचा राहिला, रेशन कार्ड खाली आम्हाला रेशन मिळत नाही। या व्यवस्थित येऊन 4 वर्ष झाली, पाण्याची सोय नाही, वॉटर सप्लायचं पाणी आम्हाला येतं। मी एकटी स्वतः लेडीज असून ग्रामपंचायतीला ते सांगोला तालुक्याला पण गेलेली आहे, पण कुणी आम्हाला विचारलेलं नाही आणि आम्ही करतो असं म्हणून मला हे केलेलं, डावलून दिलेलं आहे। ह्या सरांना विचार। तुम्ही राहायला कुठं आहे? आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी मला असं डावलून लावलेलं असतं। मला आज मुलांबाळांसाठी गरज आहे म्हणून मी एकटी लेडीज ही सगळीकडे येते। प्रत्येक कर्मचाऱ्याची तुम्ही जबाबदारी काम करायला पाहिजे असं सांगितलं पाहिजे। आज मी एकटी बोलले, अशी प्रत्येक महिला बोलू शकत नाही। रेशनिंग कार्ड तुम्ही काढलंय? आता हे 10 वर्ष चालू आहे। 2 जरी आम्ही पोटा पाण्यासाठी येतो, पण प्रत्येक वेळी मला ग्रामपंचायतीत गेल्यावर डावलून लावलेलं आहे मला। आज हे पवार साहेब चांगले आहेत, आज आम्हाला 4 वर्ष पाणी पुरवलंय त्यांनी। हे राहायला कुठे इथंच आहे आम्ही। सगळ्यांना बोलायचं लेडीज असून मी सगळ्या जेंट्स लोकांचं काय पडलेली आहे। आपण पाणी पुरवठा 5 मिनिटात तुमचे प्रश्न कळलेत मला। पाईपलाईन केली होती। नाही, आता तुम्ही जे राहतं घर आहे आता आहे, आम्ही काम करून स्वतः 2.5 गुंठ जागा घेऊन घरकुल आलेला आहे आम्हाला। तुम्ही स्वतः जागा घेऊन त्यात घरकुल बांधलंय? एक खोली बांधलेली आहे आम्ही। पण मी काय म्हणते, माझ्यासारख्या अशा कितीक महिला आहेत, जवळजवळ मुहूर्तमध्ये तुम्हाला कितीतरी रेशन कार्ड मिळतील, त्यांना रेशनिंग कार्डाच्या विषयावर येणार आहे मी। तुमच्या अडचणी फक्त तुम्हाला रेशनिंग कार्डावर माल मिळत नाही, तुम्हाला प्यायच्या पाण्याची अडचण आहे। प्यायच्या पाण्याची अडचण आहे आम्हाला। हे 2 तुमच्या अडचणी आहेत। बसा मी सांगा अजून अडचण कोणाची काय सांगा। उठून बोला, काय नाही। तुमचं काय बातमी? आपल्याला 4 फुटी पाईप पाहिजे रोडला सांगूर रोडला, तेवढं टाकून बाकी आपली काय फुल करा म्हणते। त्यांना रोडला जायचा रस्ता आहे, बरोबर रस्त्यावर पूल येते त्यांच्या मळ्यात कुठं झालंय? रोडला नवीन काम चालू आहे तिथं बरं पडेल
महाराष्ट्र बँके पुढल्या बाजूला पूल झालाय ग्राम आपलं भोर रोड आहे ना, सांगोला रोड गाव सोडलं की पहिला रोड आहे. वडे धार अशी जाते दोन वड आहेत ह्या वडा जाऊन त्याला मिळते त्यांचं मध्येच राहणार तिथून नळी टाकावी म्हणते पुलाचं काम झालंय का चालू आहे? चालेल. हो, नाही, ठीक.